हॅलो सगळ्या मुलांना माझ्या मनापूर्वक स्वागत आहे कुठं ही सारथी ऑनलाईन या युट्यूब चॅनलवरती। मी तुम्हाला सांगतो माझ्या जीवनामधला मी जेव्हा तुमच्या वयचं होतं सगळ्यात मोठा किडा म्हणजे डेन्सिटी होती। मेरे को समजता ही नहीं था। मी म्हणायचो की तो जो कोंबडीचा फिदर राहते म्हणजे पंख तो पाण्यावरती तहरते कसं कसं काय, स्विम कसं करते, फ्लोट कसं करते। मग मास्तरला मी विचारायचो ऐसा क्यों होता है बाबू की एखादा लोह्याचा तुकडा जर पाण्यामध्ये टाकला तो बुडून जातो, आतमध्ये चालला जातो, पण त्याच्या व्यतिरिक्त जर आपण कागद असो, जर एखाद्या चिमणीचा पंख असो तो जर टाकला आपण कुठं पाण्यामध्ये तो वरती का तहरतो, क्यों जहापना क्यों। त्याचा आन्सर तो म्हणायचा बाबू डेन्सिटी आहे ना, डेन्सिटी। मी म्हणलो डेन्सिटी म्हणजे घनता घनता। अरे बाबू मी तुला मराठीमध्ये त्याचा अर्थ म्हणजे अर्थ नाही विचारलो, मी तुला ओव्हरऑल विचारलो व्हॉट इज डेन्सिटी। डेन्सिटी काय होते विचारलो तुला। मी जर तुला विचारलो व्हॉट इज मीन बाय ब्रदर इन लॉ, सर ब्रदर इन लॉ म्हणजे जिजाजी। अबे पण जिजाजी म्हणजे काय होते, बहिणीच्या घरवाला असं म्हणणं यार, आहे की नाही। तसंच डेन्सिटी मी तुम्हाला क्लिअरली समजून सांगतो। मला नाही वाटत की या व्हिडिओ नंतर तुम्हाला कोणत्याही पद्धतीचा व्हिडिओ बघण्याची गरज पडेल की व्हॉट इज डेन्सिटी। ओके, डेन्सिटी समझने पहले तुम्हाला समजावं लागेल ये काय, तुमको देखना पड़ेगा घट्टपना। डेन्सिटी समजण्यापूर्वी तुम्हाला बघावं लागेल घट्टपणा काय आहे। घट्ट सर ये क्या आहे, घट्ट घट्ट घट्ट। बघ बाबू तुला सांगतो, तू कोणाला नका सांगू, फक्त मला काय म्हणायचं आहे। एक साईडला आहे तूप, तूप घ्या, त्याला घी म्हणतात किंवा त्याला तुम्ही बटर म्हणू शकता। बटर तर म्हणत नाही तुपाला, पण तुम्ही बटर म्हणा। ओके, एक साईडला घ्या दूध, दूध मिल्क, मिल्क अमूल दूध पीता है इंडिया। मला काय म्हणायचंय, हा जो तूप आहे, हे जो घी आहे, हा जो बटर आहे, और इधर जो दूध दिख रहा है तुमको, यामधून सगळ्यात घट्ट काय आहे। जर तुम्हाला घट्ट नाही समजत आहे तर मैं क्या बोल रहा हूं, घट्ट म्हणजे गाढा, गाढा गाढा। गाढा कोण आहे तोही जाऊ द्या, सगळ्यात पतला कोण आहे यामधून। तूप सर घट्ट असते हो का, घी सर घट्ट असते, बटर पण घट्ट असतो, गाढा असतो। हा जो दूध आहे ना दादा, हा पतला असतो। ये जो दूध रहता है ना बाबू, ये पतला रहता है, पतला पतला। ओके, आणि हा जो तूप घी काही हे म्हणू, हा कसा असतो, गाढा असतो, गाढा गाढा। किंवा याला आपण काय म्हणू शकतो, घट्ट घट्ट घट्ट। म्हणजे एखाद्या वस्तूमध्ये किती घट्टपणा आहे तो सांगणे म्हणजेच डेन्सिटी सांगणे। याचाच अर्थ होते घनता, घनता। ता 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 ती ती तो 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 तो। मी काय म्हणलो, घट्टपणा, गाढा, एखादी वस्तू किती गाढा आहे तोच सांगणे म्हणजे घट्टता, म्हणजेच घनता। ओके, म्हणजेच डेन्सिटी। मी आहो, मी आहो, मोदीजी आहे मोदीजी। ओके, मी आहो, ममता दीदी आहे ममता दीदी, वेस्ट बेंगॉलची। मी म्हणलो आमची मैत्रीण आहे का बहुतच घट्ट आहे, खूपच कशी आहे दादा, घट्ट आहे। हमारी जो ये है दोस्ती बहुत ही घट्ट है, म्हणजे आम्ही एकामेकाला खूप असे संबंधित आहोत, जवळचे आहोत। पण ये आमची दोस्ती नाही का तेवढी घट्ट आहे, अशी पतली आहे बाबू, पतली पतली आहे। कैशी आहे पतली, म्हणजे विचारायचं जेवण झालं का, बस एवढाच, कसा आहेस रे, एक नंबर टनाटन, बस खतम। आमची इकडची मग ती घट्ट आहे, म्हणजे यांची डेन्सिटी कशी आहे, जास्त आहे। जेवढी एखादी गोष्ट घट्ट तेच तेवढीच त्याची डेन्सिटी जास्त, एखादी गोष्ट जेवढी पतली तेवढीच त्याची डेन्सिटी कमी। आता तुम्हाला समजलं असेल, तुम्हाला समजलं असेल। आता मला काय म्हणायचं आहे, मी जर साइडला ठेवलो पाणी, ओके, और मैंने साइड में क्या रखा, साखरेचा पाक, साखरेचा पाक, पाक साखरेचा पाक। आता मी म्हणेन तुम्हाला ह्यामधून कोणाची डेन्सिटी सगळ्यात जास्त रे, तर तुम्हीच्या मधून काही विद्यार्थी म्हणतील पाणी, तर काही विद्यार्थी म्हणतील साखरेचा पाक।
पण मी तुम्हाला सांगतो ना, लोड नाही घ्यायचं. मी म्हणून ह्या दोघांमध्ये घट्ट कोण आहे? आता तुम्ही बरोबर म्हणाल सर ये ज्यादा घट्ट होय, ये ज्यादा गाढा होय, गाढा ये ज्यादा गाढा होय. मी म्हणून पतला कोणता? ये पतला होय. म्हणजेच दादा याची डेन्सिटी कमी, इसकी डेन्सिटी कम, पर इसकी डेन्सिटी ज्यादा, इसकी डेन्सिटी ज्यादा. कितना ही सोपा है, इससे सोपा मैंने देखा नाही. मला सांगा एक गोष्ट, आता मी तुम्हाला फॉर्म्युले वाईज सांगतो, नंतर आपण बघू की फॉर्म्युले वाईज सांगतो. दोन कन्सेप्ट आहेत, एक असतो मास, मास, एक असतो व्हॉल्यूम. व्हॉल्यूमला असे सुद्धा लिहितात, वॉल करतात त्याच्यावरती यम लिहितात. ओके, मास मतलब होता है वजन. वेट म्हणजे वजन नसतं फिजिक्स मध्ये मास म्हणजे वजन होतो. कितना वेट है रे सर हमारा? फक्त 110 किलो. फक्त नसतो तो गांडूळ खत, फक्त नसतो तो. ओके, मला काय म्हणायचं आहे, व्हॉल्यूम म्हणजे जागा, जागा, जागा पण कशी? तीनही बाजूची, तीनही बाजूची, तीनही बाजूची. कारण की जर आता तुम्ही एरिया म्हणाल, एरिया फक्त दोन बाजूचा असतो, तीनही बाजूची म्हणजे वर खाली मधात, वर खाली मधात, तीनही डायरेक्शन पहा ना. येलो येलो ये का है सर? ये है एक्स ऍक्सिस, ये है वाय ऍक्सिस, ये है झेड ऍक्सिस. मी म्हणलो सगळ्या गेला खड्ड्यात. मला काय म्हणायचे, ह्या तीनही पूर्णपणे जागा म्हणजे वर खाली मधात, ह्या सगळी जी आहे तीनही बाजूची जागा म्हणजेच व्हॉल्यूम. आता मला काय म्हणायचं, डेन्सिटीचा फॉर्म्युला कसं होते पहा. डेन्सिटीचा फॉर्म्युला असते मास अपॉन व्हॉल्यूम. व्हॉल्यूम म्हणजे वजन अपॉन जागा. हे काय असतो? हा याचा फॉर्म्युला असतो कोणाचा? डेन्सिटीचा. ये इसका फार्मूला रहता है किसका? डेन्सिटी का. ये डेन्सिटी का फार्मूला रहता है. ओके बच्चो, आता मला काय म्हणायचं आहे, प्रेमाच्या गोष्टी आपल्यातच राहू द्या, कोणाला सांगा नको. लईच गरमी व्हायली, मला थोडासा एसीचा पॉवर कमी करू द्या बरं. आता मी काय म्हणतो तुम्ही सांगा, घट्टपणावरून सांगा. पहा, हा एक पाण्याचा पार्टिकल आहे, पाण्याचा पार्टिकल, हाही एक पाण्याचा पार्टिकल आहे, हाही एक पाण्याचा पार्टिकल आहे, हाही एक पाण्याचा पार्टिकल आहे. याला आपण म्हणू ए, इसको बोलेंगे अपन बी. का असं का बोलत आहो मी सांगतो तुम्हाला. सांगा, पहा इकडे बघा, या दोघांमध्ये गॅप कमी आहे ना, म्हणजे जागा कमी आहे ना, जागा कमी आहे, स्पेस कमी आहे. ओके, यांच्या दोघांमध्ये जागा ज्यादा होय, स्पेस कशी जास्त आहे, स्पेस कशी जास्त आहे, जागा कशी जास्त आहे की नाही पिल्ल्यांनो? जागा बहुत बडी आहे, स्पेस बहुत बडी आहे. म्हणजे जागा जास्त असणे म्हणजे व्हॉल्यूम जास्त असणे. याच्यामध्ये कसं व्हॉल्यूम कमी आहे. इकडे पहा व्हॉल्यूम जास्त आहे, व्हॉल्यूम जास्त आहे. तुम्ही मला एकच गोष्ट सांगा रे चिमण्यांनो, ओय चिमण्यांनो, मला एकच गोष्ट सांगा, जास्त नाही, मी दोन गोष्टी नाही विचारत, फक्त एकच गोष्ट, की यामध्ये घट्ट कोण जास्त वाटत आहे? जास्त घट्ट जास्त गाळा कोणता वाटत आहे? ऑब्विसली सर हा. यांच्यामध्ये गॅप कमी आहे, हे जास्त घट्ट आहेत. यांच्यामध्ये गॅप जास्त आहे, हे घट्ट नाही आहे, दूर आहे यांची. म्हणजेच याची डेन्सिटी जास्त आहे, याची डेन्सिटी कमी. जर याच्याच मधलं बसा का सर, जर व्हॉल्यूम कमी झाला म्हणजे जागा कमी झाली म्हणजे डेन्सिटी वाढते. हो ना पिल्ल्या, बरोबर बोलला ना तू. आणि सर जर जागा वाढली म्हणजे डेन्सिटी वाढणे का हो सर? हो ना पिल्ल्या, बरोबर बोलला ना तू. म्हणजे व्हॉल्यूम वाढणे म्हणजे डेन्सिटी वाढणे. व्हॉल्यूम म्हणजे जागा जागा जागा. जर मी म्हणलो बघ, जर मी म्हणलो याचा वजन वाढवा म्हणेन, याचा वजन वाढवा म्हणेन, जर याचा वजन वाढवलं तर हा मोठा होईल. एवढा समजलं असेल तुम्हाला. अभी मैं क्या करना चाहता हूं, मी जर म्हणलं तुम्हाला, मैं अगर ऐसा कहूं की बाबू तू काही नका करू, याचा वजन वाढव, याचा वजन वाढवीन तर हा मोठा होईल, अजून हा मोठा होईल, म्हणजे यामधली जागा अजून कमी होईल. यांचा वजन वाढवला हा मोठा होईल. सॉरी, मी काय केलं, यांचा वजन कमी केला,
यांचा वजन कमी केलं, हा अजून लहान होईल, हा अजून लहान होईल. वजन वाढला तर हे अजून जवळ आले, म्हणजे जागा कमी झाली. वजन वाढला म्हणजे मास जर वाढला ना भाऊ, साईज वाढणार, म्हणजे व्हॉल्यूम काय होणार, कमी होणार. जागा कशी कमी होणार, आणि मास वाढला म्हणून डेन्सिटी वाढतो, कारण जागा कमी होत आहे ना. हायजीन इधर देव, मास कमी झाला, जागा कमी झाली, सॉरी जागा वाढली, मास वाढला. म्हणजे पहा, जर मैं बड़ा हूं, अगर मैं छोटा हो जाऊंगा, मेरे को कम जगह लगेगी जाने में. एका हत्तीला या रूम मध्ये बसवीन, अरे बहुत जागा घेर, बहुत जागा घेरल ने तो, है की नहीं दादा, जम्बो जॅक. पण उसकी जगह अगर मैं आऊंगा और बोलूंगा मेरे को रहने दे, मी म्हणी माझ्यासारखी 4, 5, 50, 60 मावतील एका रूम मध्ये, आहे की नाही दादा. तसंच पहा, जर यांचा वजन मी कमी केला, यांचा जर वजन कमी केला, तर यांच्यामधला गॅप वाढणार, कारण की हे लहान झाले. पहिली इथून, आता पहा ना, आता पहा ना, हे वाढला की नाही, हे वाढला की नाही जागा, ऑब्विसली वाढला. म्हणजे जर मास कमी होतो तर डेन्सिटी सुद्धा कमी होते. का हो सर, कारण की व्हॉल्यूम वाढतो यामध्ये. यालाच तुम्ही थोड्याशा वेगळ्या पद्धतीनं घ्या बरं का. डेन्सिटीचा फॉर्म्युला आहे बाबूराव, डेन्सिटी इक्वल टू मास अपॉन व्हॉल्यूम. मी एकदा सांगितलं होतो, हे जे वरची गोष्ट आहे, हे जे गोष्ट आहे वरच्या गोष्टीसोबत डायरेक्टली प्रोपोर्शनल असते, और नीचे की बात के लिए इन्व्हर्सली प्रोपोर्शनल. म्हणजे कसं हो सर, बघा डेन्सिटी, मी तुम्हाला सांगतो, डेन्सिटीला रो म्हणतात, रो हा साईन आहे डेन्सिटीचा. तर हा जो रो आहे ना, हा डायरेक्टली प्रोपोर्शनल असते कोणाच्या, मासच्या. और ही डेन्सिटी आहे ना बाबूराव, ये इन्व्हर्सली प्रोपोर्शनल रहती है व्हॉल्यूमच्या. मी काहीच नाही केलो, हा मास काढून टाकलो, इथं ठेवलो, इथं 1 ठेवलो ना, काही नसते म्हणजे 1 असते. याचा अर्थ काय होते, डायरेक्टली प्रोपोर्शनल म्हणजे भाऊ तू जसा करशील मी तसाच करणार. म्हणजे जर मास वाढेल तर डेन्सिटी पण कशी वाढेल, मास कमी होईल तर डेन्सिटी सुद्धा कम होईल. पण इथं वेगळा कार्यभार असते. हा काय म्हणते बाबू, इन्व्हर्सली प्रोपोर्शनल आहे ना, म्हणजे तू जसा करशील त्याच्या उलट मी करणार, तू जसा करशील त्याच्या उलट मी करणार. का, इन्व्हर्सली आहे. म्हणजे म्हणजे जर व्हॉल्यूम वाढेल ना बाबूराव, तर काय होणार, डेन्सिटी कमी होणार. जर व्हॉल्यूम कमी होईल ना बाबूराव, तर डेन्सिटी वाढणार. ह्या गोष्टी महत्वाच्या आहेत, लक्ष द्या. 2 गोष्टीमध्ये जागा वाढली म्हणजे डेन्सिटी कमी झाली, 2 गोष्टीमध्ये जागा कमी झाली तर डेन्सिटी वाढली. आता मला काय म्हणायचं आहे, तो जो पाणी असतो, हे बकेट पकडा, हा पूर्ण लाल 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 पाणी आहे, ओके. याच्यावरती जर आपण कोंबडीचा फेदर ठेवला, कोंबडीचा फेदर ठेवला एक, तर तो असा तहरते का याच्यावरती, का फ्लोट करतो, कारण की बाबूराव कुछ भी नाही. हा वॉटरची डेन्सिटी किती असते माहिती आहे का, 1000 ग्राम पर मीटर सेंटीमीटर क्यूब, हे वॉटरची डेन्सिटी असते. किंवा याला 1 kg पर मीटर क्यूब असं म्हणू शकता, ही असते वॉटरची डेन्सिटी. जर भाऊ या डेन्सिटीपेक्षा कमी जर एखाद्या गोष्टीची डेन्सिटी असेल, तर हे काय म्हणते माहिती आहे का, वॉटर काय म्हणते, बाबू तू तर लहानसा आहे बे, तुला असंच खेळवतो मी. म्हणून जर एखाद्या गोष्टीची डेन्सिटी हे पाण्यापेक्षा कमी असेल तर ते त्या गोष्टीवरती तहरते. म्हणजे जेवढा पाणी घट्ट आहे, एखादी गोष्ट आहे जे पाण्यापेक्षा पतली असेल, तर ते गोष्ट त्या पाण्यावरती तहरणार, तहरणार. जसं पहा ना तुम्ही, जसं पहा तुम्ही, जर मी याच्यावरती तेल टाकला, तेल टाकला, तेल ओतला, तो तेल काय होतो माहिती आहे का, वरती जाऊन बसतो, आतमध्ये जातच नाही. ऐसा काय होत आहे, कारण की तेलची डेन्सिटी कमी असतो डार्लिंग. हे डार्लिंग, तेलची डेन्सिटी कमी असतो, त्याच्यामध्ये घट्टता कमी असते बाबू. पण याच्याच उलट माझा डोका फिरला जरासा, मी म्हणलो असं कसं, ऐसा कैसा बाबू, मी म्हणलो माझा डोका फिरला. मी काय केलं, आता दूध टाकलं, भी मैंने दूध डाला, दूध. जसं मी दूध टाकणार, दुधाची डेन्सिटी जास्त असते, दूध घट्ट असते ना पाण्यापेक्षा, तर रपकन अंदर जाणार, मिसळून जाणार. का, क्योंकि ज्यादा है. एखादी गोष्ट त्याची डेन्सिटी जर पाण्यापेक्षा कमी असेल, 1000 ग्राम त्याच्याच मोठा भाऊ केजी पाण्यापेक्षा कमी असेल, भाऊ ते गोष्ट डुबून जाणार, मेरे को बचाव.
पण कमी असेल तर ते तहरणार. जसं पहा, एखादा लोहाचा तुकडा घ्या ना, तो कधी नाही तहरणार, तो डायरेक्ट अंदर जाणार. बोलेगा मैं क्या तुम्हारे खेत की मूली हूं, तू जो मेरे को ऐसा कर रहा है ना ना, है कि नहीं, अंदर चला जाएगा. पर इसकी जगह तू अगर कपड़ा यूज कर, कपड़ा कोई सा भी पतला कपड़ा, वो फ्लोट करने वाला है ऊपर, है कि नहीं. मजा है कि नहीं. मेरे को नहीं लगा तुम डेंसिटी ऐसे अच्छी तरीके से पढ़े. आता थोडासा साइन सांगतो. जसं मास वॉल्यूम आहे, ओके, डेन्सिटी. मला एक सांग पुत्र, या पुत्र बघतला नाही तर तुला पाप लागेल. मी काय म्हणलो, एक सरळ जागा आहे. बघ, मी म्हणलो एक सरळ जागा आहे, याची लेंथ जर मी सेंटीमीटर मध्ये मोजीन. एक वरची जागा आहे, चुकला, एक वरची जागा आहे, याची पण लेंथ मी कसा सेंटीमीटर मध्ये मोजीन. एक इकडची जागा आहे, याची पण मी सेंटीमीटर मध्ये मोजीन. म्हणजे हा कोणता ऍक्सिस आहे, वाय. हा एक्स ऍक्सिस, हा आहे झेड ऍक्सिस. आपण मगाशीच बघितलं होतं, व्हॉल्यूम म्हणजे पूर्ण जागा. अरे जगा, जगा किती लागते. एखादी बॉटल आहे, बॉटल आपण लिटर मध्येच का मोजतो, तिची जागा तेवढी आहे. बोलतो मी त्या मुद्द्यावरती पण बोलतो. पण मला काय बोलायचे, चारही बाजूची जागा, तीनही बाजूची जागा, म्हणजेच व्हॉल्यूम. म्हणजे हा 1 सेंटीमीटर, हा 1 सेंटीमीटर, हा 1 सेंटीमीटर, 3 सेंटीमीटर आहेत. म्हणून व्हॉल्यूमचा जो युनिट असतो, सीजीएस युनिट, तो सेंटीमीटर क्यूब असतो, कारण की 3 आहेत. आणि वजन आपण नेमका एकाच गोष्टीच्या मोजतो, म्हणजेच तो काय होईल, ग्राम. हा असतो याचा युनिट. जर याचा मोठा भाऊ पाहिजे तुम्हाला, एसआय युनिट, हा काय आहे, सीजीएस युनिट. एसआय युनिट, ग्रामचा मोठा भाऊ केजी, सेंटीमीटर क्यूबचा मोठा भाऊ मीटर क्यूब. हा याचा काय असणार, हा याचा एसआय युनिट असणार. थोडसा व्हॉल्यूमच्या बाबतीत बोलतो, दोन शब्द प्रेमाचे, प्रेमाचे 2 शब्द. बाटल, मला सांगा, एका बाटलमध्ये सर वजन आणि व्हॉल्यूम वेगळा असतो का, कसं नाही असणार ने मूर्ख. बघ बर का, मी तुला सांगतो, बघ बर का, ही एक बॉटल आहे, बॉटल नंबर ए, बॉटल नंबर बी. या बॉटल मध्ये मी काय टाकला, पाणी रे बबली पाणी, ओके. आणि ही जे दुसरी बॉटल आहे, या बॉटल मध्ये मी काय टाकला, तूप. तूप टाकला 2 लिटर, पाणी पण मी टाकलो 2 लिटर. मला सांगा, दोघांच्या वजन सारखं असणार का, मास सारखा असणार का. सर ऐसा कैसा पाप हो जाएगा, नाही असणार. यांच्या वजन कुठंतरी 1.5 किलो असणार, तर याच्या वजन 2 किलो असणार. म्हणजे जागा तर सारखीच लागत आहे, 2 लिटर. एक तर सेंटीमीटर क्यूब मध्ये मोजतात जागा, म्हणजे मीटर क्यूब मध्ये किंवा लिटर मध्ये मोजतात. बाबू, याला जर लिटर मध्ये मोजला, 2 लिटरच भरते, पण वजन कमी. इसको हमने 2 लिटर भरे, जागा 2 लिटर, पण वजन जास्त आहे ना. मास आणि व्हॉल्यूम म्हणजे फरक, जागा. जागा अशा नवनवीन भन्नाट ट्रिक. फिजिक्स बोले तो हर्षल सर, क्या बोला, फिजिक्स बोले तो हर्षल सर. अशाच पद्धतीने शिकायचं आहे तर तेरे को कुछ नहीं करना मुन्ना, ई-सारथी ऑनलाइन को बस सब्सक्राइब करना है. मेरे दिल को ठंडक मिलेगी. जय हिंद, जय भारत, जय महाराष्ट्र.